2-3 दिवस झाले मला बाहेरून पण बाहेरच्या पक्षातून किंवा इतर लोकांकडून बऱ्याच धमक्या आणि माघार घेण्यासाठी प्रेशराईज केलं जात होतं। पण आज मी आश्चर्य यासाठी व्यक्त करेन की आज दुपारी मला माझ्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा फोन येतो आणि सांगतात की 1 तास अगोदर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा आहे, तुम्हाला माघार घ्यायची आहे। तर मी म्हटलं कशासाठी, माझा फॉर्म वैध झालाय, मी एबी फॉर्म, मग तुम्ही मला एबी फॉर्म दिलाच कशासाठी? तर फॉर्म छाननी झाल्याच्या नंतर तुम्ही हे सांगताय। काल त्यांनी मला 5 तास, मला या ताईंना 5 तास आम्ही मातोश्रीवर होतो, आम्हाला असंच नेलं, काय कारण कशासाठी नेलं मला काही माहिती नाहीये। आणि त्याच्यानंतर आम्हाला नेल्याच्या नंतर तिथे असं सांगण्यात आलं की 5 तास बसवून ठेवलं आणि ते म्हणतात की आता तुम्ही जा, इथून प्रचाराला लागा, कामाला लागा। आणि आज 1 तास अगोदर ते मला म्हणतात की फॉर्म तुम्ही हे करा। त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन तिकीटं विकली समोरच्यांना आणि एका घरात 2-2 तिकीटं दिली। दुसरीकडे जिथे त्यांना आमचे असे कार्यकर्ते होते की जे माघार घेणारे नव्हते, त्यांची तिकीटं कापली गेली आणि नको त्यांना त्यांनी तिकीटं दिली जे गद्दार आणि पळपुटे होते। नक्कीच पक्षाने उद्धव साहेबांनी खरंच त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती काय योग्य ते हकालपट्टी आमचे सगळे जे कार्यकर्ते म्हणतात की त्यांची हकालपट्टी ही झालीच पाहिजे। आणि एबी फॉर्म दिले आणि मनसेला जिथून दिले होते तिथे सगळ्यांनी माघार घेतली आणि आमच्या शिवसैनिकांच्या सीट्स तिथे खालीच रिकाम्या पडल्या। वैशाली किरण म्हात्रे, विभाग 22। हे बघा, जे वरिष्ठांबरोबर हात मिळवणे, आपण सगळे समजदार आहोत। जेव्हा एखाद्या गोष्टीच्या उमेदवारी देणं आणि हे सगळं चालू असतं त्याचा एक अभ्यास केला जातो आणि अभ्यास करत असताना जेव्हा त्रुटी काय ध्यानात येतात तेव्हा एखादा घेतलेला निर्णय पक्ष प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात। मग ज्या ठिकाणी बदलले जातात त्या ठिकाणी जे नाराजी असतो तो निश्चित मानणार आहे आणि ज्याच्यासाठी मिळालेले असतो तो खुशी असणार आहे। त्यामुळं या दोन्ही बाबी, खुशी नाराजी, हे दोन्ही अपेक्षित आहे आणि जो लीडिंग करतो त्याला या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतंच।